नमस्कार. मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर होळी आली आणि सगळ्यांची लगबग चालू झाली. तर लगबग अशी की आता जिकडे तिकडे पुरणाचा मस्त सगळीकडे सुगंध दरवळणार. ऊन चालू असलं तरी तो एक वेगळा असा ते सगळीकडे सगळ्यांच्या घरातनं असा सुवास येत असतो. खूप छान वाटतं, एकदम मनाला प्रसन्न. तर मला लोकांनी आग्रह करून तेलपोळ्यांचा व्हिडिओ करा म्हणून स्पेशली सांगितलं आहे आणि त्याच्यासाठी मी आता सज्ज झाले आहे. तर अगदी घाईघाईत अगदी मी थोडंसं 5-6 का होईना पण तेलपोळ्या करून दाखवायचा प्लॅन केला आहे. म्हणून मी हा अर्जंटमध्ये आपला व्हिडिओ बनवला आहे. तर पुरण तुम्ही आधीही बघितलेलंच आहे. तर मी आता इथे अर्धा किलो डाळ भिजत घातली आहे. 6 ते 7 तास भिजवून घेतलेली डाळ. आता मी ती इथे कुकरला लावली उपसून आणि डाळीच्या वर थोडंसं पाणी राहील असं, म्हणजे एखाद ग्लास वगैरे एक्स्ट्रा राहील असं पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये मीठ, हळद आणि तेल घालून घेतलं आहे. तेल याच्यासाठी की आपली डाळ उतू जाऊ नये आणि सगळा तो जो गॅस किंवा कुकर खराब होतो तो होत नाही. होतो पण कमी प्रमाणात होतो, म्हणून तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी वर येत नाही. आणि आता आपण कुकर बंद करून याच्या 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या आहेत. इथे कुकर होईपर्यंत मी रवा आणि मैदा भिजवून घेते. हा अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा सेम प्रमाण घ्यायचं आहे. याच्यामध्ये ऑलमोस्ट 6 ते 7 पोळ्या होतात. इथे थोडंसं मीठ घेतलं आहे आणि साध्या पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. हे असं पीठ आपलं भिजवून झालं की ह्याला 1 तासभर तरी रेस्ट करायला ठेवायचं. म्हणजे मग हा जो रवा आहे तो व्यवस्थित भिजतो. जर घाई असेल तर आपण हा भिजवलेला रवा एक 10-15 मिनिटांनी मिक्सरमधनं काढून घेतला तरी चालतो. पण शॉर्टकट मारण्यापेक्षा आपण जर पारंपरिक पद्धतीने केलं तर आपल्या पोळ्या खरंच छान होतात. आता इथे थोडासा तेलाचा हात घेऊन आपण हे पीठ असं सारखं करून 1 तासभर भिजत घालूया, हे रेस्ट करायला ठेवूया. खूप पातळ नाही भिजवलं आणि खूप घट्टही नाही भिजवलं आहे. थोडं रवा मैदा दोन्ही मिक्स असल्यामुळे हाताला चिटकतं. या खरं तर नुसत्या रव्याच्याही बनवतात. पारंपरिक पद्धत तर हीच आहे की नुसता रवाच भिजवला जातो. पण रव्याच्या सगळ्यांना जमत नाहीत म्हणून मग मी तुम्हाला असं दाखवलं आहे. आम्ही स्वतः घरात करताना खरं तर नुसत्या रव्याच्याच करतो, पण ह्या पटापट होतात म्हणून मी या दाखवल्या आहेत. आता हा 1 तासानंतर हा बघा गोळा असा पूर्ण मऊ झाला आहे. पण ह्याला अजून हवी तशी तार सुटलेली नाही आहे. आपल्याला पूर्ण तार सुटलेली हवी तरच आपली पोळी छान होईल. तर थोडंसं पाणी आणि तेलाचा हात घेऊन ह्याला छान पुन्हा आपण मळून घेऊ अगदी तार सुटेपर्यंत.
हा चांगला आपटून आपटून असा छान तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकाल आता तो असा चिटकायला लागला आहे हाताला, पण ते थोडंसं तेलाने पुन्हा व्यवस्थित होतो आणि छान होतो तो. अगदी आपल्याला जशी तार आलेली पीठ हवा आहे तसा व्यवस्थित होतो. अजून थोडा तेलाचा हात लागेल कारण तो हाताला चिटकतो आहे. थोडंसं तेल लावलं की होऊन जाईल. खरं तर एवढंसं पीठ भिजवायची सवय नाही आहे हाताला. हे बघा तार किती छान आली बघा. पण मग मला अर्जंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ दाखवायचा होता कारण लगेच 2 दिवसांनी आता भरपूर पोळ्या करायच्या आहेत. मग मी ह्या पोळ्या परत काय करू? कारण किती कमीत कमी म्हटलं तरी अर्धी वाटी म्हटलं तरी ह्याच्यात आपल्या 5 ते 6 पोळ्या आरामात होतील. तुम्हाला कळत असेल की गुळा कसा असं म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी कळत असेल तुम्हाला. आता यामध्ये आपल्याला एका बाउलमध्ये तेल घ्यायचं आहे. तेलाचाच प्रकार खूप आहे याच्यात. भरपूर तेल म्हणजे घर पण तेलकट होऊन जातं लिटरली. माझे तर खास तेलपोळ्या बनवण्यासाठी कपडेसुद्धा सेपरेट आहेत की ज्याने पूर्ण तेल होतं. आता ते पीठ आपल्याला 1-4 तास भिजत ठेवायचं आहे तेलामध्ये. आणि इथे आता आपण पुरणाचं बघून घेऊया. म्हणजे आपलं पुरण होईपर्यंत तिकडे पीठसुद्धा छान मुरेल. ही डाळ आता सगळी उपसून घेऊया. हे पाणी आपल्याला ठेवून द्यायचं आहे कारण की आता होळीला पोळ्यांबरोबर बरीचशी कटाच्या आमटीची पण ऑर्डर आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगू शकत नाही की मी तुम्हाला कटाची आमटी दाखवू शकेन की नाही. मी बिलकुल प्रॉमिस करत नाही कारण की मला जवळजवळ 200-250 पोळ्यांची ऑर्डर आहे आणि ती मला वेळेत तयारी करायची आहे आणि सर्व वेळेत ऑर्डर पोचल्या पाहिजेत. त्यामुळे मी अजिबात तुम्हाला प्रॉमिस करणार नाही आहे की मी दाखवेनच. त्यातूनही वेळ मिळाला तर मी नक्की दाखवेन. हे मी सगळं पाणी गाळून घेतलं आणि ही डाळ पूर्ण मोडून घ्यायची आहे. एकदा आपण गूळ साखर घातलं की मग कुकिंग प्रोसेस थांबते. जसं एखाद्या पदार्थामध्ये मीठ घातला की कुकिंग प्रोसेस चालू होते, तसंच साखर आणि गूळ घातलं की कुकिंग प्रोसेस थांबते. तुम्हाला लक्षात येईल कधी तुम्ही बघा, जर तुम्ही डाळ न मोडता डायरेक्ट गूळ घातलात तर ती अशी ताठरते. मग तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. तर त्याच्याऐवजी जर अशी डाळ मोडून घेतली आणि आपण गूळ साखर घातलं तर अगदी परफेक्ट बनते. आता तुम्हाला मी प्रमाण सांगते. अर्धा किलो डाळीला मी अर्धा किलोपेक्षा थोडंसं कमी गूळ घेतलं आहे. म्हणजे एक 400-450 ग्रॅम गूळ घेतलं आणि वर उरलेलं साखर म्हणजे 100 ते 125 ग्रॅम साखर घातली आहे. आता गूळ कसा टेस्ट आहे त्यावर अवलंबून आहे. अदरवाईज अर्धा किलोला अर्धा किलो गूळ आणि वर पसाभर साखर घातली तरी चालते. मी शक्यतो काय करते की ज्या ग्लासनी डाळ मोजते तो 1.5 ग्लास गूळ घेते आणि 1/2 ग्लास साखर घेते. हे अगदी परफेक्ट होतं प्रमाण. पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात करायचं तर मग मोजत बसत नाही. डायरेक्ट अर्धा किलोचे पॅकेट्स फोडून मी सध्या पुरण बनवून ठेवते. कारण मला जवळजवळ 4-4.5 किलो पुरण लागणार आहे आणि आत्तापर्यंत माझं 1 किलो पुरण बनवून झालं आहे. म्हणून मी हा घाट पुन्हा घातला की अनायसे मी
पुरण बनवणारच होते, तर म्हटलं चला 3-4 का होईना तेल पोळ्या आपल्या व्ह्यूवर्सना दाखवूया. होळी अशीच नको मोकळी जायला, की पुरणपोळ्या तर मी दाखवल्यात, पुरणपोळ्यांना तुम्ही भरभरून मला साथ पण दिली आहे, पण आता हा तेलपोळ्यांचा खास तुमच्या आग्रहासाठी मी व्हिडिओ करते. ही अशी डाळ पूर्ण घाटून घाटून घ्यायची. आता यातला जसा गूळ साखर वितळेल हे सगळं पातळ होणार आहे, पण घाबरायचं नाही. कमी गॅसवर ठेवून द्यायचं, ते आपलं आपण शिजत राहतं. सारखं मग हलवत राहायची पण गरज नाही. पण लक्षात ठेवा की जाड बुडाचं भांडं हवं आहे आणि गॅस एकदम बारीक. हे बघा इथे होत आलेला आहे आणि आपल्याला एक साईन म्हणजे हा चमचा उभा करून बघायचा. तो चमचा उभा राहिला की समजायचं आपलं पुरण झालेलं आहे. पण हा चमचा पडला म्हणजे अजूनही आपल्याला पुरण शिजवायचं आहे. तर मी एक 10-15 मिनटं परत जाऊ दिली, कमी गॅसवर ठेवला. मी सतत इथे हलवायला येत नाही, खरंच सांगते. मी ठेवून देते सिम गॅसवर आणि माझं दुसरं काम मी करत राहते. ते आपोआप आपलं छान होतं तयार. हे पहा चमचा छान उभा राहिला आहे म्हणजे आता आपलं पुरण झालेलं आहे. आणि आपण ह्याच्यात वेलची जायफळ वगैरे घालेपर्यंत अजून ते थोडंसं होईल. इथे मी आता वेलची पावडर घालून घेते आणि जायफळ किसून घालते. तर आता हे पुन्हा आपण छान सर्व मिक्स करून घेऊया. आणि पुरण गरम असतानाच आपल्याला वाटायला घ्यायचं आहे. आता वाटायला म्हणजे आता वाटणं राहिलेलं नाही आहे. तर आता आपण हे फक्त जाळीतनं काढायचं आणि हे ऑलरेडी इतकं छान मेंट झालेलं आहे की आपल्याला जास्त मेहनत नाही करावी लागत, ते भरभर होऊन जातं. आणि ही मी यावर्षी नवीन गाळणी घेतलेली आहे, कारण की जुनी गाळणी थोडीशी हाताला लागायला लागली होती. तसं पुरण गरम असतानाच एखादा मोठा म्हणजे डाव घ्या किंवा तांब्या घ्या, पण मला यानेच आपलं मॅशरनीच हे करायला आवडतं. म्हणजे कसं डाळ पण छान मोडली जाते आणि आतल्या आत आपलं काम होऊन जातं. हे पहा किती व्यवस्थित पटापट होते, काही वेळ लागत नाही. तर आता हा फायनल टच व्यवस्थित झालेला आहे आपलं पुरण. रंग पहा किती छान आलाय. अगदी व्यवस्थित झालंय, काहीही त्रास नाही आणि एकदम छान जसं मला लागतं पुरण तसं झालेलं आहे. हे पहा आता आपल्याला असे मोठे गोळे करून घ्यायचे, कारण तेलपोळ्या करताना इतकं तेलाचे हात होतात ना. हात काय, गाऊन काय, कपडे, पुन्हा ते खाली अंथरलेले कपडे, तेल 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 नुसतं. म्हणून खूप सावधगिरीने काम करावं लागतं. आता मी इथे हे दुसरं कापड अंथरलं आहे की जेणेकरून माझं छान बाकीचे जे टॉवेल्स वगैरे असतात ते खराब होऊ नये, म्हणून माझा हा एक ठेवलेलाच आहे तेलपोळ्यांसाठी खास. हे बघा मी तुम्हाला मुद्दाम असं चिमटीत धरून दाखवते की याला तेल आपलं तार छान सुटली आहे. तर इथे तयारी करूया. इथे मी पोलपाट घेतलं आहे. हा एक विशिष्ट असा पत्रा आहे. हा बाजारात पण मिळतो, पण हा एक 25 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांनी मला बनवून आणून दिलेला. मला काय फार खूप छान असे पोळ्या येत नव्हत्या, पण मी शिकून सगळं हळूहळू दरवर्षी पाव किलो, अर्धा किलो असं करत आज मी एवढ्या ऑर्डर घेते. पण मी जिद्द सोडली नाही. मला एखादं
गोष्ट करायची म्हणजे ती जोपर्यंत जमत नाही मी करत राहणार, अशी माझी सवय आहे. आणि ह्याच्यात मला खरंच माझ्या मामे सासवांनी खूप साथ दिली. त्यांनी मला वेळोवेळी सगळे प्रकार म्हणजे सांगितले. मी असं समोर जाऊन बघितलेलं कोणाचंच काहीच नाही आहे. मी अंदाजे सगळं करत गेले. त्याचं कारण असं आहे की मी स्वतः मराठा असल्यामुळे CKP कास्टच्या सगळ्याच गोष्टी मला जमत नव्हत्या. पण गेल्या 30 वर्षात मी हळूहळू का होईना सगळं करून बघून शिकत गेले. कारण कसं आपण सेम कास्ट असले की आपल्या घरात माहीत असतं, आई बनवत असते. तसं मला काहीच माहिती नव्हतं. पण चिकाटी सोडली नाही आणि मी शिकत गेले आणि ते सर्व जमत गेलं. आता असेच मी तुम्हाला एकदा दिवाळीचे कानोले पण दाखवीन करून. आमचे खाज्याचे कानोले पण अगदी फेमस आहे डिश. आणि आमच्या CKP लोकांकडे म्हणतात की तेलपोळी आणि खाज्याचे कानोले आले म्हणजे जग जिंकलं. आणि मी जिद्दीने त्या दोन्ही गोष्टी शिकले. आता तरी YouTube बघून तरी लोकांना करता येतं, पण ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस तर हे सगळं पद्धत नव्हतीच. त्यामुळे विचारून विचारून जेवढं जमेल तेवढं करत गेले. मुळात म्हणजे या दोन्ही गोष्टी माझ्या नवऱ्याला फार आवडतात खायला. आणि त्याला जे आवडतं खायला ते शिकण्याची माझी तयारी असते. ही पहा आपली पोळी ऑलमोस्ट तयार झाली आहे. आता जिथे आपलं पुरण पोचलेलं नाही आहे तर तुम्हाला कडा दिसत असेल, साईड बघा तुम्हाला दिसते आहे. तर जिथे जिथे पुरण पोचलं नाही आहे ते आपल्याला भाग काढून टाकता येणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा, जिथे पुरण नाही गेले तो भाग मी काढून टाकते. आणि तो इझिली रिमूव्ह करता येतो आपल्याला. त्यामुळे पोळी अगदी काठोकाठ भरलेली मिळते. नुसतेच काठ असेल की मग ते कडक होतात आणि छान लागत नाहीत. मग ते इथे आता तव्यावर तेल घालायचं आहे. आणि तुम्हाला ही पोळी दिसणार नाही मी कसं करते आहे, पण नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते. कारण आता मी एकटीच शूट करत असल्यामुळे तुम्हाला मी कंप्लीट दाखवू शकले नाही. पण एक 10-15 मिनटात म्हणजे ही पोळी होईपर्यंत माझे मिस्टर येतीलच. मग ते आले की मी तुम्हाला पुढची पोळी दाखवते. तोपर्यंत ही कशी शेकायची वगैरे ते तरी बघून घ्या. म्हणजे ही कम्प्लिटली तेलावरच शेकवली जाते. तेलावरच लाटायची, तेलावरच शेकवायची, म्हणून हिला तेल पोळी म्हणतात.
आणि हिच्यासोबत नारळाचं दूध, जे घट्ट दूध असतं ते काढायचं. त्याच्यानंतर थोडेसे त्याच्यात मिठाची कणी घालायची आणि अगदी चिमूटभर, चिमटेपेक्षा कमी हळद घालायची, कारण असं म्हणतात नुसतंच पांढरं वाढू नये म्हणून. हे पाहता, ही मी दुसरी पोळी करते. आमचे आहो आलेले आहेत कामावरनं, त्यांना डायरेक्ट उभंच केलं आहे मोबाईल घेऊन. खूप इझिली वर येतं पीठ आणि असं सगळं आपल्याला वाटेल की जिकडे मोकळी जागा दिसते तर ते असं हाताने वर वर केलं तरी ते होऊन जातं. आणि अर्धी अधिक पोळी मी हाताने करून घेते आधी, म्हणजे मग पुरण शेवटपर्यंत पोचतं. दुसरी गोष्ट, मी ही मॅटवर पण करते पोळी आणि त्याच्यावर एखादं प्लास्टिक घालून हाताने, म्हणजे लाटायची गरज नाही लागत. तीही मी तुम्हाला करून दाखवणार आहे, पण आत्ता मला माफ करा, कारण की खरंच इतकी घाई असताना आपण नाही एवढं सगळं मी करून दाखवू शकत. पण नेक्स्ट टाईम मी तुम्हाला तेही करून दाखवेन की जर तुमच्याकडे पत्रा नसेल तर तुम्ही कशी करू शकता पोळी. पॉसिबल झालं, आता होळीला ऑर्डर आहेत तेव्हा जर पॉसिबल झालं, एखादा व्हिडिओ करता आला तर मी नुसतं फक्त लाटण्याचं आणि भाजण्याचं करून दाखवेन. पीठ भिजवताना दाखवणार नाही, कारण आता तुम्हाला ही प्रोसिजर तर कळली आहे. सेम पिठाच्या आपण न लाटता, न पत्रा वापरता कशा पोळ्या करता येतील हे मी तुम्हाला नक्की दाखवेन. खरं तर हा पत्रा असतो हा जरा लवचिक असतो, म्हणजे हा इझिली आपल्याला असा तव्यावर धरल्यानंतर तो इझिली काढता येतो. पण त्यावेळेस खरं तर एवढी मला आयडिया नव्हती, काहीच आयडिया नव्हती, आणि माझ्या मिस्टरांनी हा बनवून आणून दिलेला मला. कमीत कमी 25-30 वर्षाचा तो सोबती आहे माझा. त्याला मी जपून ठेवला आहे आणि दरवर्षी जमेल तसा मी काढला आहे. हे पहा, हे एक्स्ट्रा आहे, हे काढून टाकायचे. ते ॲटोमॅटिकच लाटताना एक्स्ट्रा बरोबर बाहेरच्या साईडला येऊन जातं आणि मग आपल्याला काढायला पण बरं पडतं. आता काही जणांचं तेवढं पण वेळ नाही आहेत काढायची, पण आपल्याला वाटलं थोडंसं दिसतंय तर मग मी काढून टाकते. हे असं पहिलं तेल घालून घ्यायचं आणि आता नीट बघा मी ही कशी काढते आहे. पत्रा असा उलटा करायचा, थोडेसे काठ सोडवून घ्यायचे आणि जसा तो पत्रा गरम होतो तसं ते इझिली निघत जातं, कारण गूळ असल्यामुळे ते फास्ट निघून जातं ते. हे पहा किती व्यवस्थित निघाली आहे. आता इथे थोडंसं गूळ निघालं, तुमच्या लक्षात आलं असेल पुरण, तर ते पत्र्याला चिटकलं होतं, पण हरकत नाही, ते पुन्हा असं आपण लावून घेऊ शकतो. जिथे निघालेला भाग आहे तिथे पुन्हा लावून घ्यायचं, ते लागतं व्यवस्थित. आता ही पलटायच्या आधी ह्याच्यावर एकदा पुन्हा तेल सोडायचं. ही अशी आपली पोळी रेडी झालेली आहे एक साईडनी. ही पहा किती सुंदर रंग आला आहे. ही खायलाही तेवढीच टेस्टी असते, पण तुम्ही जर केली तर नारळाचं दूध नक्की करा. नारळाचं दूध कसं करायचं सगळ्यांनाच माहिती आहे, तरी पण मी सांगेन की खवणलेला नारळ असेल त्याच्यामध्ये पाणी घालून मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून पाणी घालून वाटून घ्यायचं
एकदम भस्कन घालायचं नाही पाणी. आणि छान फिरवून घेऊन एका गाळणीने किंवा कपड्याने सगळं खोबरं गाळून घ्यायचं आणि जो घट्ट त्याचा रस आलेला असतो ते म्हणजे नारळाचं दूध. आता आमची सिकेप्यांची एक स्टाईल आहे घडी घालायची, तीही मी तुम्हाला, खरं तर एवढी गरम असताना पोळी नाही घालत घडी, पण तरीही मी तुम्हाला दाखवते कारण वेळेअभावी आपल्याला सगळंच आवर्त घ्यायला लागतं आहे. हे बघा, ही अशी स्टाईल आहे, ही अशी घडी घालतो आम्ही. पण मी ऑर्डरला अशा घड्या वगैरे काही घालत बसणार नाही आहे. मी सरळ आपली चपातीची घडी असते तशीच घडी घालणार. हे पहा, ही अशी आमची तेलपोळी तयार झाली आहे. कशी वाटली सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब तो बनता है बॉस. आणि अजून काय काय बघायला आवडेल हेही नक्की सांगा. पण आजची पोळी कशी झाली ही नक्की सांगा. आणि होळीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.